साहेबांनी आजपर्यंत आमच्या गावाला भरपूर दिलेला आहे. आपल्या गावाला पद दिलेलं आहे. सर्व जे जे आपण मागितलं ते आपल्या गावाची सर्वांची इच्छा साहेबांनी पूर्ण केलेली आहे. ते आपली आता जबाबदारी आहे सर्वांची. ती परतफेड करायची आपली जबाबदारी आहे. आपल्यावर एक जबाबदारी गावच्या वतीनं आपण त्यावेळेस जे आपण साहेबांनी जे आपल्याला दिलं होतं ते परत आपल्याला द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळं ते कसं द्यायचं ते मतदान रूपी आपण परत द्यायचं साहेबांना. त्यामुळं जास्त सांगण्यासारखं भरपूर आहे. साहेब अक्कलकोट विधानसभाच्या प्रचारानिमित्त आपल्या गावात आलेले आमचे नेते आदरणीय मेत्र साहेब, आदरणीय आमचे मित्र जे नेते मार्गदर्शक आदरणीय रमेश पाटील साहेब, आमचे महाराष्ट्र आदरणीय मित्र साहेब आणि आमच्या गावातले जमले सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती, बंधू आणि भगिनींनो, विधानसभेचा निवडणूक चालू झालेला आहे. काँग्रेसनी आजपर्यंत म्हणजे काँग्रेस सोडा म्हणजे मेत्री साहेबांनी आजपर्यंत आमच्या गावाला भरपूर दिलेला आहे. आपल्या गावाला पद दिलेलं आहे. सर्व जे जे आपण मागितलं ते आपल्या गावाची सर्वांची इच्छा साहेबांनी पूर्ण केलेली आहे. ते आपली आता जबाबदारी आहे सर्वांची. ती परतफेड करायची आपली जबाबदारी आहे. आपल्यावर एक जबाबदारी गावच्या वतीनं आपण त्यावेळेस जे आपण साहेबांनी जे आपल्याला दिलं होतं ते परत आपल्याला द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळं ते कसं द्यायचं ते मतदान रूपी आपण परत द्यायचं साहेबांना. त्यामुळं जास्त सांगण्यासारखं भरपूर आहे. साहेब बोलते सगळं. साहेब रमेश पाटील पण बोलणार आहेत. मी एवढंच सांगतो आपल्या सर्व गावकऱ्यांना, सर्व जे काय आपले मतभेद आहेत ते सर्व बाजूला ठेवून साहेबाचा स्वभाव आणि साहेबाकडे बघून आपण मतदान करायच्या वेळेस. कारण साहेबाचा स्वभाव एक मन मिळवणं स्वभाव आहे. कधी कोणाला दुखवत नाही साहेब. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला हे वाटतं, आपलंसं वाटतंय. म्हणून मी सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती करतो, ह्या वेळेस जे काय आपल्या मनात असेल ते असू दे, पुढच्या करू आपण. पण ह्या वेळेस आपण काँग्रेसला मतदान करायचं आहे. साहेबाचं चिन्ह हात आहे, 4 नंबर बटन आहे. सर्वांनी 4 नंबर बटन ह्यावेळेस दाबायचं आहे आणि आपल्या गावातलं प्रचंड असं मताधिक्य साहेबांना द्यायचं आहे. एवढंच त्या निमित्तानं सांगतो आणि माझं 2 शब्द संपतो.